महिन्याअखेरीला संपणार आहे। भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यानचे आर्थिक संबंध अधिक सशक्त करण्यासाठी दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याची सामायिक वचनबद्धता व्यक्त केली आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दक्षिण कोरियाचे व्यापार मंत्री एओ हान कू यांच्याशी दूरदृश्य माध्यमाद्वारे सविस्तर चर्चा केली। यावेळी दोन्ही देशातील परस्पर हिताची भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात आला। भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणामध्ये दक्षिण कोरिया हा एक महत्त्वाचा भागीदार असून आगामी काळात दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार नव्या उंचीवर नेण्याचं उद्दिष्ट या बैठकीत ठेवण्यात आलं। दोन्ही देशातील आयात निर्यात वाढवण्यासाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करणं, दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना भारतातील उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणं, व्यापार संबंध केवळ खरेदी विक्रीपुरते मर्यादित न ठेवता ते अधिक व्यापक आणि परस्पर फायदेशीर बनवणं आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यम संदेशात म्हटलं आहे।